स्वाभिमानी संघटना आणि कारखानदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दरावर झालेली बैठक निष्फळ ठरली। साखर कारखान्यांनी दराचा तोडगा निघेपर्यंत हंगाम सुरू करू नये असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। त्यामुळे मंगळवारी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन कोपारडे, वाकरे, कळे, बालिंगा शेती गट कार्यालयांना टाळे ठोकलं, तर डॉक्टर डी.वाय. पाटील साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली। ऊस परिषदेत स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रति टन 3,751 रुपयांची मागणी केली आहे। जोपर्यंत कारखानदार दर जाहीर करणार नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू नयेत अशी सूचना केली आहे। तसंच कार्यकर्त्यांना आक्रमक भूमिका घेऊन ऊस वाहतूक रोखण्याचे आदेश शेट्टी यांनी दिले। त्यामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दालमिया डी.वाय. पाटील साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखली होती। मंगळवारी ऊसाच्या वाहनाबरोबर या कारखान्याच्या शेती गट कार्यालयावर शेतकरी संघटनेचे बाजीराव देवाळकर, बाजीराव पाटील, पांडुरंग केंबळेकर, सुनील कापडे, भिवाजी खाडे यांनी कोपारडे, कळे, बालिंगा, वाकरे या ठिकाणी असणाऱ्या 2 कारखान्याच्या शेती गट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून थेट टाळं ठोकलं। त्यामुळे काही काळात तणाव निर्माण झाला। संघटनेचे कार्यकर्ते आणि कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली। संघटनेच्या धसक्यानं दिवसभर ऊसाची वाहनं रस्त्यावर दिसत नव्हती।